हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल इंग्लिश विथ प्रियंका. आपण रोज बोलताना राहुल, स्कूल, बॅग, टिफिन, टीम, हॅपीनेस, सम, मेनी असे खूप वर्ड्स वापरतो. पण या सगळ्यांना काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? तर या व्हिडिओमध्ये आपण या सर्वांना नाऊन असे म्हणतो. त्याचबरोबर त्याचे टाईप्स कोणते आहे हे बघणार आहोत आणि सोबतच विथ एक्झाम्पल ते आपण समजूनसुद्धा घेणार आहोत. सो वॉच द व्हिडिओ टिल द एंड अँड लेट्स मेक इंग्लिश ग्रामर इझी. तर चला मग, व्हॉट इज अ नाऊन? अ नाऊन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग ऑर आयडिया. नाऊन म्हणजे व्यक्ती, ठिकाण, प्राणी, वस्तू किंवा एखाद्या कल्पनेचं नाव म्हणजेच नाऊन. एक्झाम्पल आहे गीता, स्कूल, कॅट, बुक, ऑनेस्टी. हे सर्व मिक्स एक्झाम्पल्स आहे. पुढे तुमच्या लक्षात येईल, आपण त्याला वेगवेगळ्या टाईप्समध्ये मग घेणार आहोत. तर पुढे आहे टाईप्स ऑफ नाऊन. नाऊनचे एकूण 8 टाईप्स आहेत. कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, कॉन्क्रीट नाऊन, काउंटेबल नाऊन अँड लास्ट आहे अनकाउंटेबल नाऊन. कॉमन नाऊन. कॉमन नाउन्स आर नेम्स ऑफ पीपल, ॲनिमल्स, प्लेसेस ऑर थिंग्स ऑफ द सेम काइंड. कॉमन नाऊन म्हणजे काय? तर सर्वसाधारण नाव. एक्झाम्पल घेऊ, बॉय, सिटी, टीचर. आता हेच एक्झाम्पल आपण एका सेंटेन्समध्ये घेऊ जेणेकरून हा कन्सेप्ट पुन्हा क्लिअर होईल. द बॉय इज प्लेइंग. तो मुलगा खेळत आहे. इथे बॉय हा आहे कॉमन नाऊन. सेकंड आहे प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाउन्स आर द स्पेशल नेम्स गिव्हन टू पर्सन्स, ॲनिमल्स अँड प्लेसेस. प्रॉपर नाऊन म्हणजे काय? तर खास नाव. इथे एक नोट करून घ्यायची आहे, ते म्हणजे प्रॉपर नाउन्स ऑलवेज बिगिन्स विथ कॅपिटल लेटर्स. प्रॉपर नाउन्स हे नेहमी कॅपिटल लेटर्सनीच सुरुवात करावी लागते. एक्झाम्पल आहे गीता, इंडिया, नागपूर. सेंटेन्समध्ये आपण बघूया, गीता लिव्ज इन नागपूर. गीता नागपूरला राहते. यामध्ये गीता आणि नागपूर हे 2 प्रॉपर नाउन्स आलेले आहे. थर्ड आहे कलेक्टिव्ह नाऊन. अ कलेक्टिव्ह नाऊन इज अ नाऊन विच डिस्क्राइब्स अ ग्रुप ऑफ पीपल, थिंग्स ऑर ॲनिमल्स ॲज अ सिंगल युनिट. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे समूह दर्शवणारं नाव. फॉर एक्झाम्पल इथे बघूया, टीम, फॅमिली, क्लास. आता टीम म्हणजे काय? तर अ ग्रुप ऑफ प्लेयर्स. अ ग्रुप ऑफ प्लेयर्स एवढ्या पूर्ण 4-5 वर्ड्ससाठी आपण टीम हा एक सिंगल वर्ड वापरलेला आहे. तर हा झाला कलेक्टिव्ह नाऊन. आता हेच आपण सेंटेन्समध्ये बघूया. अवर टीम ओन द मॅच. आमच्या टीमने सामना जिंकला. इथे टीम हा कलेक्टिव्ह नाऊन आहे. फोर्थ आहे मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन शोज मटेरियल ऑर सबस्टन्स. मराठीत सांगायचं झालं तर मटेरियल म्हणजे पदार्थाचं नाव. एक्झाम्पल गोल्ड, वॉटर, वूड. सेंटेन्समध्ये बघूया, द रिंग इज मेड ऑफ गोल्ड. ही अंगठी सोन्याची आहे. इथे गोल्ड हा वर्ड आहे मटेरियल नाऊन. फिफ्थ आहे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. अँड ॲबस्ट्रॅक्ट नाऊन इज अ क्वालिटी ॲक्शन ऑर स्टेट दॅट वी कांट सी, स्मेल, टेस्ट, हिअर ऑर टच. म्हणजेच काय? तर ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भावना किंवा गुण दर्शवणारं नाव. एक्झाम्पल आहे ऑनेस्टी, लव, हॅपीनेस. आपण हेच वर्ड सेंटेन्समध्ये बघूया. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपण हे सर्वोत्तम धोरण आहे. इथे ऑनेस्टी हा आहे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. नेक्स्ट आहे कॉन्क्रीट नाऊन. कॉन्क्रीट नाऊन हा ॲबस्ट्रॅक्ट नाऊनच्या अपोजिट आहे. कसं? तर ते बघूया. अ कॉन्क्रीट नाऊन इज अ नाऊन दॅट वी कॅन सी, टच, हिअर, स्मेल ऑर टेस्ट. म्हणजेच काय? तर ज्या गोष्टी आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, अनुभवू शकतो त्यांना कॉन्क्रीट नाऊन असे म्हणतात. एक्झाम्पल आहे डॉग, टेबल, मोबाईल. सेंटेन्समध्ये बघूया, द डॉग इज बार्किंग लाऊडली. कुत्रा मोठ्याने भुंकत आहे. इथे डॉग हा वर्ड आहे कॉन्क्रीट नाऊन. नंतर आहे काउंटेबल नाऊन. नाउन्स विच कॅन बी काउंटेड आर कॉल्ड काउंटेबल नाउन्स. म्हणजे जे मोजता येते त्यांना म्हणतात काउंटेबल नाऊन. पुन्हा इथे एक नोट आहे, ती म्हणजे काउंटेबल नाउन्स हे सिंग्युलर किंवा प्लुरल असे दोन्हीही असू शकतात. एक्झाम्पल आहे प्लेट्स, फ्लॉवर्स अँड ॲपल्स. सेंटेन्समध्ये बघूया, आय हॅव 2 ॲपल्स. माझ्याकडे 2 सफरचंद आहे. तर हे झाले काउंटेबल नाउन्स. आता लास्ट आहे अनकाउंटेबल नाऊन. नाउन्स विच कॅन नॉट बी काउंटेड आर कॉल्ड अनकाउंटेबल नाउन्स. म्हणजे जे मोजता येत नाही त्यांना म्हणतात अनकाउंटेबल नाउन्स. आणि अनकाउंटेबल नाउन्स हे नेहमी सिंग्युलरच असतात. एक्झाम्पल आहे वीट, ज्यूस,
ग्रास. आपण याचं सेंटेन्स बघूया. देअर इज सम वॉटर इन द बॉटल. बाटलीमध्ये थोडं पाणी आहे. इथे सम वॉटर हा काय झाला तर अनकाउंटेबल नाऊन. तर अशा प्रकारे आपण इथे नाऊन म्हणजे काय, व्हॉट इज अ नाऊन अँड टाईप्स ऑफ नाऊन हे बघितलेलं आहे. तर याच टॉपिकवर तुमच्यासाठी थोडा एक होमवर्क मी इथे दिलेला आहे. राईट 3 एक्झाम्पल्स ऑफ प्रॉपर अँड कॉमन नाऊन. अँड सेकंड आहे मेक वन सेंटेन्स यूजिंग कॉन्क्रीट नाऊन. आणि याचे आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि इंग्लिश विथ प्रियंकासोबत जोडलेले राहा. थँक्यू.